जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना गुरुलक्षणातील अत्यंत महत्त्वाच्या ओव्या आता आल्या। मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती। समर्थ आता स्पष्टपणे सांगतायत की हे सद्गुरूचं लक्षण आहे। लक्षण समर्थ सुरुवातीपासूनच सांगतायत, पण मध्ये मध्ये आपलं कुठे चुकतं, आपण काय करणं अपेक्षित आहे आणि सद्गुरूंचं कार्य काय असतं तेही सांगतात। पण आता सलग काही ओव्यांमधून समर्थांनी सद्गुरूंचं लक्षण अगदी स्पष्टपणे मांडलेलं आहे की त्या जागी काय असतं आणि त्या जागी काय चालतं। मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान। परमार्थामध्ये जे उद्दिष्ट आहे त्याची पूर्तता ज्या ठिकाणी होणार तिथे अपूर्णत्व असून कसं चालेल। भगवंत कोण आहे आणि काय करतो आणि आपण कोण आहोत याचा खुलासा आपल्याला असत नाही। सद्गुरूंपाशी गेल्यानंतर त्याचं उत्तर सापडतं। नाथ महाराज वयानं लहान होते, जनार्दन स्वामींकडे गेले। जनार्दन स्वामींनी प्रश्न विचारला, बाळा तू कोण? नाथ महाराजांनी उत्तर दिलं, तेच जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय महाराज। गोंदवलेकर महाराज गुरुशोध करत करत तुकामाईंपर्यंत पोहोचले। तुकामाई महाराजांच्या अंगावरती धावून आले, तुझा खूनच करतो म्हणाले। श्री महाराजांनी तुकामाईंना साष्टांग दंडवत घातलं आणि म्हणाले, महाराज मीही तुमच्या पायी जीव देतो। कोणता मी आहे जो मारून टाकायचा आहे आणि कोणता मी आहे ज्याला ओळखायचा आहे याची पूर्णपणे आपल्याला कल्पना नाही। सद्गुरूंकडे गेल्यानंतर जर ते समजून घ्यायचं असेल तर तिथे पहिल्यांदा विमळ ज्ञान असणं आवश्यक आहे असं समर्थ सांगत आहेत। विमळ ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान। म्हणजे सद्गुरू स्वतः आत्मज्ञानी असतात हे स्पष्टपणे समर्थ सांगतायत। काय आहे आत्मा, काय आहे देव याचा संभ्रम त्यांना असत नाही। कोण मी हा प्रश्न त्यांच्यापाशी असत नाही। ते ज्ञानाच्या अवस्थेमध्ये असतात। नरेंद्र जेव्हा गुरुशोध करत होता तेव्हा दिसेल त्या महात्म्याला एकच प्रश्न विचारायचा, ब्रह्म तुम्ही पाहिला आहे का? तुम्हाला अनुभव आहे का? समाधानकारक उत्तर नरेंद्राला कुठेही मिळालं नाही। मग जेव्हा रामकृष्ण परमहंसांशी गाठ पडली तेव्हा रामकृष्णांनी त्याचा हात घट्ट धरला आणि त्याला डोळ्यात डोळे घालून म्हणाले, तुला पाहायचं आहे का ब्रह्म? ज्ञानी पुरुष अशा ज्ञानाच्या अवस्थेमध्ये असतो। मी जाणतो ही अवस्था पार करून तो प्रत्यक्ष ज्ञानरूप झालेला असतो। त्याला म्हणायचं विमळ ज्ञान। आपल्याला जे ज्ञान होतं ते आपल्या इंद्रियांच्या मार्फत होतं, त्यात चूकही काही नाही। व्यवहारदृष्ट्या ते योग्यच आहे, पण आपला समज होतो की यालाच ज्ञान म्हणतात। परमार्थामध्ये याला ज्ञान म्हणत नाहीत, हे अज्ञानच आहे। इंद्रियांची सीमा आहे आणि इंद्रियांची ज्ञान प्राप्त करण्याचीही सीमा आहे। उदाहरणार्थ आपला डोळा आहे, डोळ्याला एक सीमा आहे, एका मर्यादेपलीकडचं डोळ्याला दिसत नाही। ही डोळ्याची सीमासुद्धा सीमित आहे, म्हणजे एका मर्यादेपलीकडे मी समोरची गोष्टसुद्धा पाहू शकत नाही। डोळे उघडे ठेवून 48 तास 90 तास एखाद्या वस्तूकडे कोणी पाहत आहे असं संभवत नाही। डोळ्याला मर्यादा असते, डोळेही थकतात आणि त्यांना पाहण्याची सुद्धा मर्यादा असते। पण व्यवहारामध्ये आपण यालाच ज्ञान ग्रहण करणं असं म्हणतो। आत्ता कानांनी आपण निरूपण ऐकतोय। निरूपण आपल्या बुद्धीमध्ये जर समजत असेल, त्याचं आकलन आपल्या तर्कानं होत असेल तर आपण असं म्हणतो की मला निरूपण कळलं। हे जे कळणं आहे ते परमार्थामध्ये अज्ञानात्मक आहे। कळलं म्हणजे काय कळलं? आपली जी क्षमता आहे त्यानुसार आपल्याला कळलं आणि प्रत्येकाची क्षमता आणि प्रत्येकाची इंद्रिये निरनिराळी आहेत। त्यामुळे कुणाचंही कळणं खरं मानता येत नाही। म्हणून उपनिषद आपल्याला सांगतं की ज्याच्या योगे आपल्याला ज्ञान होतं
त्याला ओळखणं म्हणजे ज्ञान आहे. ज्या शक्तीमुळे डोळा पाहू शकतो त्या शक्तीला बघणं म्हणजे खरं भगवंताला बघणं आहे. मग तो डोळा त्या डोळ्याला पाहू शकत नाही. डोळ्याचा डोळा पहा असं माऊली ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात. माऊली जे सांगत आहेत तोच ज्ञानाचा मार्ग आहे. समर्थ आपल्याला सांगतात की या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये सद्गुरू असतात. जसं एखादा मृत व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जिवंत करू शकत नाही किंवा एखादा मरणारा दुसऱ्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. स्वतःच जो महापुरामध्ये गटांगळ्या खातोय तो अनेकांना काय वाचवणार? तसं जो ज्ञानी नाही तो दुसऱ्यांना ज्ञानाचा उपदेश काय करणार? म्हणजे जर ज्ञानाचा उपदेश मला हवा असेल तर तिथे मुळात ज्ञान असणं आवश्यक आहे. जे असतं असं विधानच समर्थांनी केलं आहे. आधी पाहिजे विमळ ज्ञान आणि पुढे त्यांनी अत्यंत महत्त्वाचं तत्त्व सांगितलं. निश्चयाचे समाधान स्वरूपस्थिती. स्वरूपस्थिती म्हणजेच ज्ञानाची स्थिती, ज्ञानाची अवस्था म्हणजेच खरं समाधान आणि म्हणजेच आत्मस्थिती. त्या आत्मस्थितीमध्ये सद्गुरू असतात आणि ते तिथे निश्चयानं असतात हे समर्थांनी इथं अधोरेखित केलं. समर्थ जेव्हा सिद्धलक्षण सांगतात तेव्हाही हीच गोष्ट अधोरेखित करतात. साधू वस्तू होऊनी ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चढेना ऐसा झाला या नाव सिद्ध. ज्ञान हे अनुभवात्मक नसून निश्चयात्मक आहे. अनुभव जेव्हा येतो तेव्हा अनुभव घेणारा तिथे कुणीतरी असतो, म्हणजे अनुभवामध्ये द्वैत आहे. ते द्वैत पार करून अनुभव रूप सद्गुरू झालेले असतात. मला प्रकाश दिसला, यामध्ये मी वेगळा आणि प्रकाश वेगळा. मला तेज दिसलं, यामध्ये मी वेगळा आणि तेज वेगळं. मला नाद ऐकू आला, यामध्ये मी वेगळा आणि नाद वेगळा. मला आत्मा दिसला, यामध्येही मी वेगळा आणि आत्मा वेगळा. आत्म्याचं दर्शन ज्योतिरूपानं होतं ही वस्तुस्थिती उपनिषदांपासून अनेक संतांच्या अभंगांमध्ये आहे. पण ते ज्योतिदर्शनसुद्धा वेगळेपणानं होतं. सद्गुरूंच्या ठिकाणी हे वेगळेपणच असत नाही. ज्योतीमध्ये ज्योत मिसळून गेलेली असते अशी अवस्था सद्गुरूंची असते. दोन ज्योती कोणत्या? एक जीवज्योती आहे आणि एक आत्मज्योती आहे. पण मूलतः एकच ज्योत तिथे आहे, दोन वेगळ्या ज्योती नाहीच आहेत. याचाच अर्थ दोन ज्योती मिळतात म्हणजेच एकच ज्योत तिथे आहे अशी अवस्था प्राप्त होते. आपण म्हणून वेगळे कुणी न राहता आत्मस्वरूपच जे झाले ते मग मी आत्मस्वरूप आहे असं म्हणायलाही जात नाहीत. ते त्या अवस्थेमध्येच राहतात. असं पहा, आपण देहाच्या अंगानं आज कुणीतरी आहोत. पुरुष, स्त्री, अमुक अमुक वय, अमुक अमुक शिक्षण. समजा आपण पुरुष आहोत तर मी पुरुष आहे, मी पुरुष आहे असं आपण म्हणतो का? लोकांना तसं सांगतो का? आपल्याला तरी आपण असं सांगतो का की मी पुरुष आहे? आपण पुरुष आहोतच. या अवस्थेमध्येच आपण राहतो, त्यामुळे ते कोणाला सांगायला जात नाही. अशा पद्धतीनं ज्ञानाच्या अवस्थेमध्ये सद्गुरू असतात. पण समर्थांनी एक महत्त्वाचं तत्त्वज्ञान इथं सांगितलं की ते त्यांची स्वरूप स्थिती, स्वरूप समाधान निश्चयानं जपून असतात. मगाशी आपण पाहिलं की मला अनुभव आला तर तिथे माझा मी आणि अनुभव वेगळ्या रूपानं राहतो. अनुभव परमार्थामध्ये येत नाही असं नाही. अनाहत नादाचा येईल, तेजाचा, प्रकाशाचा, आत्मज्योतीचाही येईल. पण तिथला जो अनुभव घेणारा आहे तो जेव्हा आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो तेव्हा मग अनुभव कोणता राहिला? पण त्या आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये मग पुढे निश्चय बाळगला जातो की मी तेच आहे. 6 अहम, यातला अहमसुद्धा जाऊन केवळ 6 शिल्लक राहतो. ही स्थिती, ही अवस्था सद्गुरूंची असते. ही अत्यंत अलौकिक आणि दुर्मिळ अशी अवस्था आहे. म्हणून सद्गुरू गल्लोगल्ली दिसत नाहीत. सद्गुरूंचा शोध घेऊन त्यांना अनन्य भावे शरण जावं लागतं. समर्थ वारंवार आपल्याला सांगतात
की डोळसपणे परमार्थ करा. सद्गुरू लक्षण सांगण्याच्या मागेसुद्धा उद्देश हाच आहे की कुठेही शरण जाऊ नका. तिथे ज्ञान आहे की नाही बघा आणि मग तिथे शरण जा. आता मुद्दा असा येतो की समोरचा आत्मज्ञानी महात्मा मी आत्मज्ञानी आहे असं सांगणार तर नाही, घरावरती पाटी लावणार नाही आणि आपल्याला आत्मज्ञान नाही. मग आत्मज्ञान त्या ठिकाणी आहे की नाही हे आपण कसं पारखणार? म्हणूनच ही लक्षणं महत्त्वाची आहेत. एकीकडे समर्थ सांगतात की त्याच्यापाशी विमळ ज्ञान आहे आणि ते निश्चयानं त्यानं जपून ठेवलेलं आहे, तर दुसरीकडे ते लक्षण काय सांगतात पहा. याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्मविषयी. असं पहा, आपण ज्या अवस्थेमध्ये असतो त्या अवस्थेचं लक्षण आपोआपच प्रतिबिंबित होतं. समजा पुरुष ही अवस्था आहे, तर पुरुषाला दाढी आणि मिशा असतात. त्या लहान बालकाला कशा असतील? म्हणजे लहान बालकाच्या अवस्थेमध्ये ती लक्षणं समोर येतात. पुरुष झाल्यानंतर ती लक्षणं समोर येतात. गर्भवती स्त्री आहे तर गर्भवतीची लक्षणं प्रतिबिंबित होणारच. तसं जिथं ज्ञान आहे तिथे जी लक्षणं प्रतिबिंबित होतात ती आपल्याला दिसून येतात. समर्थ पहिल्यांदा सद्गुरूंच्या स्थितीचं, अवस्थेचं वर्णन करतात. मुख्य सद्गुरूचे लक्षणं आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती. हे अवस्थेचं वर्णन आहे, हे पारखण्यासाठी दिलेलं वर्णन नाही. जसं गर्भवती झाल्यानंतर काय होतं, काय वाटतं, काय भावना असतात हे पुरुषाला कसं कळणार? जी स्त्री गर्भवती झाली आहे तिलाच ती अवस्था कळते. तसं स्वरूपस्थिती बाहेरच्याला कशी कळणार? जो स्वरूपस्थितीमध्ये गुरुकृपेनं गेला त्यालाच स्वरूपस्थिती समजते. म्हणून समर्थ पहिल्यांदा सद्गुरूंची काय अवस्था आहे ते स्पष्टपणे मांडतात की तिथे केवळ आणि केवळ स्वरूपस्थिती आहे. असेल तर विमळ ज्ञान, शुद्ध ज्ञान तिथं आहे. मग पुढच्या ओवीची सुरुवात याही वरी अशी त्यांनी केली आहे. म्हणजे हे आहेच, पण मग लक्षणांनी काय दिसून येतं? वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्मविषयी. आत बाहेर ज्ञानानं भरून राहिलेले सद्गुरू असल्यामुळं तेच लक्षण बाहेर प्रगट होतं. म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी मीतूपण दिसून येणार नाही, भेद दिसून येणार नाही. एकाला एक असं वागणं सद्गुरूंच्या ठिकाणी दिसून येणार नाही. आपण ज्याला वैयक्तिक जीवन म्हणतो तसं सद्गुरूंच्या ठिकाणी दिसून येणार नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी अनावश्यक गोष्टी दिसून येणार नाहीत, ज्या प्रपंचाला, विषयांना स्पर्श करतात. ज्यामध्ये द्वैत प्रगटपणे दिसून येतं असा व्यवहार सद्गुरूंच्या ठिकाणी दिसून येणार नाही. तिथे स्पष्टपणे वैराग्य दिसून येईल. वैराग्य म्हणजे अनावश्यक विषयांचा स्पर्श त्या ठिकाणी असणार नाही. आता असणार नाही आणि केला जाणार नाही यातही फरक आहे बरं का. जो आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये नाही पण उत्तम साधक आहे तो विषयांना स्पर्श करणार नाही. तिथे वैराग्याचा अभ्यास असेल. पण जो आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये आहे त्याला विषयांचा स्पर्श होणारच नाही. मी माझा हात ओला करून घेणार नाही म्हणून पाण्यापासून वेगळं राहणं वेगळं आणि कमलपत्राप्रमाणे पाणी जरी लागलं तरी ओल न लागणं वेगळं. सद्गुरूंच्या ठिकाणी असं वैराग्याचं लक्षण दिसून येतं असं समर्थ सांगतायत. म्हणून त्यांनी नुसतं वैराग्य असा शब्द न वापरता वैराग्य प्रबळ असा शब्द वापरला. साधकावस्थेतील वैराग्य ढळू शकतं, तिथे धोका आहे. वैराग्य सांभाळलं नाही तर चळण होऊन मनुष्य विषयासक्त होऊ शकतो. सद्गुरूंच्या ठिकाणी असलेलं वैराग्य ढळत नाही हे समर्थांना सुचवायचं आहे. सद्गुरूंपाशी असलेलं हे वैराग्य लक्षण अधोरेखित करण्यासाठी पुढे जाऊन समर्थ म्हणतात, वृत्ती उदास केवळ. वृत्ती उदास असणं म्हणजे काय? ती कुठेही गुंतलेली नसणं, म्हणजेच कुठल्याही प्रकारे कोणतेही आसक्तीचे बंध नसणं. आपली वृत्ती उदास आहे की नाही तपासायला अगदी सोपं आहे.
आपल्याला विषयांची आठवण होते का? आठवण होत असेल तर आपली चित्तवृत्ती उदास नाही. आपल्याला विषय भोग बरे वाटतात का? त्यावेळी असं वाटतं का की हे सुख आहे, हे आता उपभोगूया? असं वाटत असेल तर आपली चित्तवृत्ती उदास नाही. विषयांची उर्मी येऊन त्या दिशेचं चिंतन आपण करतो का? करत असू तर आपली चित्तवृत्ती उदास नाही. चित्तवृत्ती उदास करण्याचाही अभ्यास साधक दशेमध्ये होतो, पण त्या अभ्यासाला पार करून सद्गुरू त्या अवस्थेमध्ये असतात जिथे वृत्ती उदास केवळ असते. इथेही पहा, समर्थांनी केवळ असा शब्द वापरला, म्हणजे दुसरी कुठे वृत्तीची हालचालच नाही. आत्मस्वरूपामध्ये वृत्ती लीन झालेल्या असतात. खऱ्या अर्थानं चित्तवृत्ती शांत झालेल्या असतात. असे सद्गुरू आरशासारखे असतात. त्यांच्या पुढे येऊन कुणी करमणुकीचे कार्यक्रम केले तर ते आनंदानं टाळ्या वाजवतील. त्यांच्या पुढे येऊन कुणी दुःखद प्रसंग सांगितला तर त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागेल. त्यांच्या पुढे येऊन कुणी आध्यात्मिक अनुभव सांगितले तर हर्षभरीत होऊन आनंदाश्रू वाहायला लागतील. समोर जो जसा येईल तसा भाव सद्गुरूंच्या ठिकाणी प्रगट होताना दिसतो. याचं कारण त्यांच्या ठिकाणी चित्तवृत्ती मुळात असतच नाहीत. त्या त्यांच्या आत्मस्वरूपामध्ये लीन झालेल्या असतात. त्यामुळे तिथे जसं निर्मळ पाणी असावं किंवा स्वच्छ आरसा असावा तसा अनुभव साधकांना येतो. आपलंच प्रतिबिंब साधक सद्गुरूंमध्ये पाहतो. सद्गुरू मात्र अलिप्त राहतात. समर्थ म्हणतायत की अशा पद्धतीनं वैराग्य ज्यांच्यापाशी विलसतं, ज्यांच्यापाशी प्रबळतेनं हे वैराग्य दिसून येतं आणि चित्तवृत्ती केवळ उदास असतात, ते सद्गुरूंचं स्थान आहे. पण एवढं महत्त्वाचं सांगूनही समर्थ थांबले नाहीत. या ओळीमध्ये उत्तरार्धात ते म्हणतात, विशेष आचारे निर्मळ स्वधर्मविषयी. स्वधर्माचा त्याग त्यांनी केलेला असत नाही. जी काही नोकरी असेल, कामधंदा असेल, घरातील कामे असतील, कर्तव्य असतील, त्यांचा त्याग करताना सद्गुरू दिसत नाहीत. सर्व त्यांची कर्मे धर्माला धरून अत्यंत प्रेमानं आसक्तीरहित रीतीनं ते करत असतात आणि म्हणून ते सद्गुरू म्हणून शोभतात. म्हणजे समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतायत की जिथं स्वधर्म कर्मांचं आचरण नाही ते सद्गुरूंचं स्थान असत नाही. जिथं कर्मांमध्ये चूक आहे तिथे परमार्थ खोटा आहे हे निश्चित समजावं. सर्व गोष्टी पाहिजेत तिथे. वैराग्याचं लक्षण दिसलं पाहिजे. स्पष्टपणे आत्मज्ञान आहे त्याचं लक्षणांमधून प्रगटीकरण दिसलं पाहिजे. वृत्तीमध्ये उदासीनता असली पाहिजे, म्हणजे वृत्ती भगवन्मय पाहिजे. आणि बरोबरीनं स्वधर्म कर्मांविषयी अत्यंत तत्परता पाहिजे. इतक्यावर लक्षणं थांबत नाहीत. पुढे तिथं अध्यात्म श्रवण असतं, हरिकथा निरूपण असतं, परमार्थ विवरण असतं, सारासार विचार सांगितला जातो आणि नवविधा भक्तींचं भजनही चालतं. हे सगळं कशासाठी असतं याचं विवरण आपण यथावकाश पाहूया, कारण तो विषय विस्तृत आहे. आज तोही विषय घेतला तर निरूपण लांबेल. सद्गुरूंच्या स्थानी सद्गुरूंची लक्षणे तर आहेतच, पण सद्गुरूंच्या ठिकाणी काय चालतं तेही लक्षणात्मक समर्थांनी मांडलेलं आहे. म्हणजे पहा, आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे एक व्यक्ती असते आणि व्यक्ती एखादी गोष्ट करते. बाजारात गेल्यानंतर भाजी विक्रेता असतो, तो त्याच्या ठिकाणी असतो आणि त्यानं विकायला ठेवलेला माल स्वतंत्रपणे वेगळा असतो, पण दोन्हींमध्ये ती लक्षणं दिसून येतात. विक्रेत्याजवळ विक्रेत्याची लक्षणं असतात, तर त्या मालामध्ये विकलं जाण्याची लक्षणं असतात. खराब झालेला भाजीपाला तिथं असत नाही. स्वच्छ आणि ताजा तवानाच का असतो? कारण तोच विकत घेतला जाईल आणि योग्य दरात तो विकणारा तिथं विक्रेता बसलेला असतो. योग्य गिऱ्हाईक आलं की व्यवहार घडून येतो. तसंच परमार्थामध्ये पण आहे. सद्गुरूंचं एक लक्षण आहे आणि सद्गुरूंच्या ठिकाणी चालणाऱ्या गोष्टींचं एक लक्षण आहे. त्याचंही विवरण समर्थ काय करतात तो भाग आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.